नमस्कार, मी ओमप्रकाश देठे, राहणार खरपुडी, तालुका जिल्हा जालना. खरपुडी या गावामध्ये माझ्याकडे 4 एकर डाळिंबाची बाग असून त्यामध्ये 1200 झाडं आहेत. या अगोदर म्हणजे फसल डिव्हाइस बसवण्याच्या अगोदर मी जी शेती केली डाळिंबाची, त्यामध्ये मला पाण्याचं नियोजन कळत नव्हतं. अंदाजाने पाणी दिलं जात होतं. फवारणीचं जे नियोजन आहे ते पण कळत नव्हतं. फवारणीसुद्धा अंदाजाने केल्या जात होती. त्यानंतर मातीचं टेम्परेचर कळत नव्हतं. ते सुद्धा जे जमिनीत सोडण्याचे जे खतं आहेत ते अंदाजाने सोडल्या जात होते. परंतु मागच्या वर्षीपासून मी एक फसल डिव्हाइस बसवलेलं आहे. हे फसल डिव्हाइस बसवल्यापासून माझं पाण्याचं नियोजन झालं. पाण्याची मात्रा पाणी कमी लागलं. त्यानंतर जे स्प्रे आहेत त्या स्प्रे कोणताही डिसीज येण्याच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर हे फसल डिव्हाइस आपल्याला अलर्ट देतं की बाबा तुमच्या बागेवर हा डिसीज येणार आहे आणि त्यानुसार आपण त्याची स्प्रे घेऊ शकतो. आणि ते स्प्रे घेतल्यामुळे तो डिसीज येण्याच्या अगोदरच त्याला प्रतिबंध होतो. त्यामुळं बुरशीजन्य आजार, तेल्यासारखे डिसीज, हे डिसीज येण्यापासून हे फसल डिव्हाइसनी मला मदत केलेली आहे. फसल डिव्हाइस बसवल्यानंतर जो काही फरक पडला तो मी तुम्हाला आता दाखवतो. हे बा, फसल डिव्हाइसनंतर ज्या काही फवारण्या, स्प्रे आणि पाण्याचं जे नियोजन झालं त्यामुळं फळांना चांगल्या प्रकारचा कलर आला. त्याच्यानंतर त्याच्यावर बुरशीचा जो डिसीज असतो महत्त्वाचा, तो यावर्षी दिसत नाही. त्याच्यानंतर कलर छान आला आणि साईज पण छान आलेली आहे. फसल कंपनीच्या डिव्हाइसमुळं ते वातावरणाचं तापमान, तसेच मातीचं तापमान, त्याच्यानंतर पावसाचा जे काही अंदाज आहे तो ते एकदम ॲक्युरेट देतं. आजच्या दिवसाचा पाऊस किती वाजता येणार आहे ते सांगतं आणि 14 दिवसातला जो अंदाज आहे तो एकदम परफेक्ट असतो त्यांचा. त्यामुळं फवारणी करताना, त्याच्यानंतर खत सोडताना डाळिंबाच्या बागेला त्याचा फायदा होतो. किंवा आपल्याला पाऊस कधी येणार आहे त्याचा अंदाज असल्यामुळे आपण फवारणी त्या हिशोबाने करू शकतो. त्यामुळे आपला फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकतो. मागच्या वर्षी फवारणी केल्यानंतर पाऊस आला की औषध वाया जायचं, ते यावर्षी त्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. माझ्या डाळिंब बागेमध्ये फसल कंपनीचं जे डिव्हाइस आहे ते मी बसवल्यामुळं यावर्षी माझ्या जो फळं आहेत त्या फळांचा आकार, त्यांची साईज यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 35% फरक पडलेला आहे. आणि त्यामुळे माझ्या मालाला मागच्या वर्षीपेक्षा भाव चांगला लागलेला आहे. तसंच जे काय मागच्या वर्षी जो सनबर्निंगचा जो डाग यायचा, तसंच बुरशीमुळे जे काही डाग यायचे आणि जो फ्रूट पंक्चर व्हायचा तो यावर्षी कमी झालेला आहे. त्यामुळे माझ्या मालाची क्वालिटी सुधारलेली आहे आणि मला रेट पण चांगला मिळालेला आहे. मालाची चमक पण चांगली आहे आणि फसल कंपनीसुद्धा माझ्या मालावर खुश आहे. माझ्या डाळिंब बागेमध्ये मी फसल कंपनीचं डिव्हाइस लावल्यामुळे यावर्षी माझ्या डाळिंबाची फसल कंपनीने खरेदी केलेली. मागच्या वर्षी माझ्याकडे फसल डिव्हाइस नसल्यामुळे मला मार्केटमध्ये जाऊन मालाची विक्री करावी लागली. त्यासाठी मला गाडी भाडे, त्यानंतर लेबर चार्जेस याचा त्रास झाला आणि जाण्या येण्याचा त्रास झाला. माझा वेळ गेला. यावर्षी फसल कंपनीचं डिव्हाइस मी मागच्या वर्षी लावल्यामुळे फसल कंपनीने माझ्या बागेत येऊन माझ्या डाळिंबाची खरेदी केली आणि फसल कंपनीने मला मार्केटपेक्षा चांगला रेट दिला. जर फसल कंपनीने यावर्षी माझ्या डाळिंबाची खरेदी केली नसती तर मला याही वर्षी व्यापाऱ्याकडून जो त्रास होतो तो त्रास झाला असता. त्याच्यानंतर मला मार्केटमध्ये जाऊन माझ्या मालाची विक्री करावी लागली असती. त्यामुळे मला माझा जो ताण आहे तो यावर्षी वाचलेला आहे आणि फसल कंपनीने मार्केटपेक्षा चांगले रेट दिले. इंडिया में फ्रेश प्रोड्यूस में लॉसेज इज़ अराउंड 25 to 30%. अगर फार्मर की बात करें तो फार्मर पोस्ट हार्वेस्ट की बात करें तो हार्वेस्ट करने से लेके मार्केट तक का जर्नी जो रहता है उसमें मल्टीपल एक्टिविटीज़ इन्वॉल्व हैं. जैसे हार्वेस्टिंग हो गया, हार्वेस्टिंग के बाद लोडिंग हो गया, सॉर्टिंग, ग्रेडिंग एंड उसको सही ग्रेड सही कस्टमर तक पहुंचना ज़रूरी है, तभी जाके अच्छा प्राइस डिस्कवरी मिलता है. फार्मर को ये सब एक्टिविटी करना थोड़ा दिक्कत है. फार्मर क्या करते हैं आज के दिन में, मटेरियल हार्वेस्ट करता है और सीधा मार्केट में लेके जाता है. अभी मार्केट में जाने के बाद उसको रेट पता चलता है कि मेरे प्रोड्यूस को कितना रेट मिलने वाला है. हमने सोचा कि ये एक्टिविटी क्यों ना हम हार्वेस्ट करने से पहले ही उनको बताएं. हार्वेस्ट करने से पहले ही फार्मर को पता हो कि ये रेट मिलने वाला है ये प्रोड्यूस का, तो उसको भी रिस्क कम रहेगा. तो ये साल हम मार्केट लिंकेज का वर्टिकल ओपन कर रहे हैं. उसके थ्रू हम क्या करेंगे, फार्मर्स को फार्म से उसका प्रोड्यूस उठाएंगे
और फार्म पे ही उसका प्रॉपर सॉर्टिंग ग्रेडिंग करके पैकेजिंग करके सही मटेरियल सही कस्टमर तक पहुंचेगा। जैसे आप देख सकते हो, अनार की बात करें तो अनार में मल्टीपल ग्रेड्स आ जाए। फार्मर्स क्या करते हैं, सबको एक साथ तोड़ता है और मार्केट में लेके जाता है। मार्केट में क्या होता है कि मल्टीपल पार्टीज आर इन्वॉल्व बिटवीन फार्मर्स टू कस्टमर, मल्टीपल टाइम हैंडलिंग होता है, मल्टीपल टाइम सॉर्टिंग ग्रेडिंग करता है, हाथ लगता है उसको, जिससे मटेरियल डैमेज होता है और वो लॉस में गिना जाता है। फार्म गेट से प्रोक्योर करने का एक फ़ायदा ये है, फार्मर का एक तो लॉजिस्टिक्स का रिस्क कवर हो जाता है, उसको लॉजिस्टिक्स का कॉस्ट नहीं आता है। जो भी फार्म से लेके मंडी या मार्केट तक का जो ट्रांजिट डैमेज होता है वो लॉस उसके ऊपर नहीं, वो रिस्क भी उनका कम हो जाता है। हम क्या करते हैं, फार्म से ही उठाते हो, फार्म पे ही सॉर्टिंग ग्रेडिंग करते हैं, सो दैट जो मल्टीपल हैंडलिंग की वजह से जो फ्रूट डैमेज हो सकता है और वेस्टेज का रिस्क रहता है वो कम हो जाता है। वेट लॉस होता है ड्यूरिंग ट्रांजिट, वो जगह से मटेरियल बिका जाए तो फार्मर को वेट लॉस, जो मॉइस्चर लॉस का जो रिस्क है वो भी कम हो जाता है। फार्म गेट परचेज करने का सबसे बड़ा बेनिफिट ये, सारे रिस्क जो है वो कवर हो रहे हैं और ये रिस्क कवर होने की वजह से जो मटेरियल लॉस जो कम हो रहा है उसकी वजह से अच्छा रेट डिस्कवरी भी मिल जाता है। जैसे देख सकते हो, अनार की बात करें तो अनार में ये 3-4 ग्रेड आते हैं, वो फार्म गेट पे ही अगर प्रॉपर सॉर्टिंग ग्रेडिंग होके फार्म से ही टारगेटेड मार्केटिंग हो, जैसे जो प्रीमियम में काम करता है वही प्रीमियम मटेरियल प्रीमियम कस्टमर के पास ही जाए तो फार्मर को भी अच्छा रेट डिस्कवरी हो सकता है। तो फसल का एक एम है कि एंटायर एग्री सप्लाई चेन है, उसमें रिस्क कैसे मिनिमाइज किया जाए, तो हमारा मार्केट लिंकेज प्रोग्राम उसी डायरेक्शन में काम कर रहा है। सो मार्केट लिंकेज के अंडर हमारे पास कस्टमर्स का नेटवर्क्स है और वो कस्टमर्स के टाइप्स है। प्रीमियम कस्टमर्स को प्रीमियम क्वालिटी चाहिए, एवरेज कस्टमर्स को एवरेज क्वालिटी चाहिए। तो वो जो सही क्वालिटी सही कस्टमर के पास पहुंचाने के लिए जो ग्रेडिंग होता है वो फार्म गेट पे ही करते हैं। सो फार्म पे ही सॉर्टिंग ग्रेडिंग करने का एक बेनिफिट है, ये है कि कस्टमर के हाथ में पहुंचने तक उसका मिनिमल हैंडलिंग होता है। हैंडलिंग मिनिमल होने की वजह से उसका क्वालिटी अच्छा रहता है और उसका शेल्फ लाइफ अच्छा बढ़ता है। आज तकरीबन 60,000 एकड़ से ऊपर के लैंड बेस के फार्मर हमारे साथ जुड़े हुए हैं। तो हमारे पास पूरे साल का विजिबिलिटी है, कौन से महीने में कितना प्रोड्यूस अपने पास अवेलेबल होने वाला है। सो विजिबिलिटी होने की वजह से उसका फ़ायदा है कि हम बेटर प्लानिंग कर सकते हैं और हम अच्छा रेट डिस्कवर कर पाते हैं।